नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची मकर राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहावा. या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे मकर राशीचे नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्याचे जानेवारी 2026 चे संपूर्ण राशी भविष्य. कसा असेल हा महिना मकर राशीच्या लोकांसाठी हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ चंद्र राशीवर आधारित आहे. या व्हिडिओमध्ये आपण आरोग्य, शिक्षण, प्रेम, वैवाहिक जीवन, भाग्य, करिअर, व्यवसाय सर्व गोष्टींचा सविस्तर आढावा घेणार आहोत. तर संपूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, मकर राशीचा स्वामी शनी ग्रह आहे. सध्या काही ग्रह तुमच्या 12व्या स्थानात स्थित आहे. त्यामुळे जानेवारीच्या सुरुवातीचे 10-12 दिवस आरोग्याच्या दृष्टीने थोडे जपून तुम्ही चालावे. विशेषतः पोटाचे आजार, अन्नातून होणारे इन्फेक्शन, ॲलर्जी, इम्युनिटी कमी होणं, बाहेरचं यासाठी खाणं टाळावं. पाणी स्वच्छ प्या. 12-13 जानेवारीनंतर सूर्य, मंगळ, बुध आणि शुक्र तुमच्या प्रथम भावात येतील आणि त्यानंतर आरोग्यात झपाट्याने सुधारणा दिसून येईल. विद्यार्थ्यांनो, जानेवारी महिना अभ्यासासाठी अतिशय अनुकूल आहे. जर तुम्ही घरापासून दूर जाऊन शिक्षण घेण्याचा विचार करत असाल, कोचिंग, स्पर्धा परीक्षा, बाहेर परीक्षा केंद्र असेल तर ही वेळ तुमच्यासाठी योग्य आहे. 12 जानेवारीनंतर एकाग्रता वाढेल, मन स्थिर होईल आणि अभ्यासात सातत्य येईल. मकर राशीच्या मित्रांनो, जर प्रेमसंबंधात गैरसमज, दुरावा किंवा संवादाचा अभाव असेल तर 12-13 जानेवारीनंतर सगळं काही हळूहळू सुधारू शकतं. ज्याच्याशी दुरावा झाला होता तो किंवा ती व्यक्ती स्वतःहून तुम्हाला संपर्क करेल. प्रेमात समजूतदारपणा, भावनिक जोड, स्थैर्य हे सगळं पुन्हा येईल. या महिन्यात पती पत्नी दोघांच्याही स्वभावात थोडा मूड स्विंग राहील. कधी राग, कधी शांतता, कधी प्रेम तर कधी हट्ट. त्यामुळे संयम आणि समजूतदारपणा फार गरजेचा आहे. लहान सहान गोष्टींवरून वाद होऊ शकतो, म्हणून वाद टाळा. कारण रागाने निर्णय घेतले तर नंतर पश्चाताप होऊ शकतो. मित्रांनो, हा महिन्याचा सर्वात मजबूत भाग आहे. 17 जानेवारीनंतर तुमचं भाग्य अक्षरशः तुमच्या बाजूने उभं राहील. नवीन जॉब्स, प्रमोशन्स, मोठी मीटिंग, इन्व्हेस्टमेंट, ट्रेडिंग, गोल्ड, प्रॉपर्टी सगळ्यांसाठी हा योग्य काळ आहे. ज्यांच्याकडे नोकरी नाही त्यांना 90% चान्स आहे. 13 ते 14 जानेवारीनंतर चांगली नोकरी त्यांना मिळू शकते. विशेषतः हे व्यवसायात उत्तम चालतील. जर तुम्ही इम्पोर्ट एक्सपोर्ट, ट्रॅव्हलिंग, मशिनरी, लोखंड, ऑइल, पेट्रोल, मेडिकल, हॉस्पिटल या कामासाठी प्रवास तुम्हाला करावा लागेल, पण तोच प्रवास तुमच्यासाठी यश घेऊन येईल. तुम्ही हनुमान चालिसाचे पठण करा, शनिदेवाचे दर्शन करा, स्वामींची सेवा करा, याने तुम्हाला लाभ मिळेल. हे होते मकर राशीचे संपूर्ण जानेवारी महिन्याचे राशी भविष्य. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.